नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कृषी विभागाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने अखेर महाराष्ट्रातील 11,500 कृषी सहाय्यकांनी दिनांक 15 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. खरीप हंगामाच्या तोंडावर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी सहाय्यक हे विभागाचे खरे कार्यवाहक असून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन मार्गदर्शन, शासकीय योजना, तांत्रिक माहिती आणि निविष्ठांचे वितरण यासारखी महत्त्वाची कामं पार पाडतात. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही शासनाकडून त्यांना अद्याप लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तसेच 4-5 गावांची जबाबदारी सांभाळणाऱ्या सहाय्यकांना अद्याप मदतनीसही मिळालेलं नाही, अशी तीव्र नाराजी संघटनेने व्यक्त केली आहे. शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष अंमलबजावणी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कृषी सहाय्यक संघटनेने केलेला आहे. त्यामुळे राज्यभरात असंतोषाची लाट उसळली असून निफाड तालुक्यातील कृषी सहाय्यक 100% संपात सहभागी झाले. या आंदोलनाची माहिती जिल्हा उपाध्यक्ष RN साठे यांनी दिली आहे. यावेळी जयेश निर्भवणे, सुनील सोनवणे, अमोल सोमवंशी, राजेंद्र शिंदे, निलेश ठाकरे, संतोष लोहार, जितेंद्र पोफळे, योगेश ठाकरे, रोहित निकम, छाया मोडे, श्रीमती कांबळे, श्रीमती शिरसाट, श्रीमती विसापूरकर, श्रीमती चव्हाण, श्रीमती भड आदी कृषी सहाय्यक उपस्थित होते. कृषी सहाय्यक संघटना तालुका निफाड यांचं आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू झालं आहे. हे आंदोलन राज्यस्तरीय चालू असून कृषी सहाय्यकांच्या वर्षानुवर्ष असलेल्या मागण्या त्यासाठी हे आंदोलन चालू झालेलं आहे. वर्षानुवर्ष ज्या नॉर्मल मागण्या आहेत, किरकोळ मागण्या आहेत, त्याच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. कृषी सहाय्यक हा कृषी विभागाचा कणा आहे. कृषी सहाय्यकामुळे शेतकऱ्यांपर्यंत, बांधापर्यंत कृषी सहाय्यक हा कृषी विभागाच्या योजना पोहोचत असतो. परंतु तंत्रज्ञान विकसित झाले, परंतु कृषी सहाय्यकांना जे ऑनलाईन सगळे कामं झाले त्यासाठी कृषी सहाय्यकांची एक रास्त मागणी आहे की लॅपटॉप आम्हाला देण्यात यावा, ही एक रास्त मागणी आहे. त्याच्यामध्ये अजून आमच्या लेवलचे ग्रामस्तरीय जे आहेत, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, त्यांचे पदनाम शासनाने बदललेत. परंतु आमचाच असा कृषी विभाग आहे, सगळ्यात पहिले आम्ही मागणी करून आमची आतापर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही. दुसरं महत्त्वाचं, एकेका कृषी सहाय्यकाकडे 4-4 ते 5-5 गावं असतात. आता तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, यांना सध्या ऑफिस आहे, त्यांच्या हाताखाली कोतवाल आहे, माणसं आहेत. परंतु कृषी सहाय्यकडे एकेका माणसाकडे 4-4, 5-5 गावं असून त्यांना साधा एक मदतनी सुद्धा शासनाने आतापर्यंत दिलेला नाहीये. कृषी सहाय्यकांच्या भरपूर अशा खूप अडचणी आहेत. ज्यावेळेस खरीप हंगाम येतो, कोणता हंगाम येतो, तर कृषी निविष्ठा येत असतात. त्या निविष्ठा सुद्धा कृषी सहाय्यकांना स्वखर्चाने शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवा लागतात. त्या सुद्धा आमची एक मागणी आहे की त्या निविष्ठासाठी शासनाने काहीतरी त्याची तरतूद करायला पाहिजे. दुसरं अजून महत्त्वाचं आमचा कृषी सहाय्यकांचा असं आहे, कृषी सहाय्यक जॉईन झाल्यापासून कृषी सहाय्यक रिटायर होईपर्यंत तो कृषी सहाय्यकच राहतो. तिचा आकृतिबंध आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.